नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रितेश देशमुखचा चित्रपट राजा शिवाजी हा आता आपल्याला OTTवर पाहता येणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटाच्या यादीत अग्रस्थानी पोहोचलेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अनेक विक्रम आपल्या नावावर केलेले आहे। सिनेसृष्टीतील विक्रम मोडणारा राजा शिवाजी हा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट आता अखेर OTTवर प्रदर्शित होणार आहे। रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत हा सिनेमा आता प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे। 1 मे रोजी महाराष्ट्र दिनच्या शुभ मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अनेक विक्रम आपल्या नावावर केलेले आहे आणि हा आता चित्रपट OTTवर एंट्री घेत आहे। साधारण 75 कोटीचे बजेटमध्ये बनलेला राजा शिवाजीने थिएटरमध्ये 130 कोटीहून अधिकची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात अधिक कमाईचा विक्रम करत बॉक्स ऑफिसवर धाडला होता। याआधी सैराटच्या नावावर असलेला विक्रम या चित्रपटाने मोडलाय। इतकंच नाही तर देशांतर्गत 100 कोटीचा टप्पा पार करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरलेला आहे आणि आता हा चित्रपट OTTवर येत आहे ते जाणून घेऊया। आता हा चित्रपट आपल्याला घर बसल्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध झालेला आहे। नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। कधी पण आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून जिननिया देशमुख यांनी राणी सईबाईच्या भूमिकेत दिसलेली आहे। संजय दत्त यांनी अफजल खानची भूमिका साकारली असून अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन, फरदीन खान, सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे। विशेष म्हणजे सलमान खान यांचीही खास कॅमिओ या चित्रपटात पाहायला मिळतोय। थिएटरमध्ये तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा चित्रपट OTTवर प्रेक्षकांची पसंती मिळवतोय। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।